सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 21,000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत आणि या संस्थांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी या सहकाराची स्थापना करण्यात आली आणि या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून त्यांचं खरीपाचं जे काही हंगाम आहे त्यामध्ये त्यांना मदत होण्यासाठी आमची ही संघटना काम म्हणजे गट सचिव काम करत असतात। आज महाराष्ट्रामधल्या 21,000 संस्थांना साधारण 12,000 गट सचिवांची आवश्यकता असताना फक्त 5,500 गट सचिवांच्या माध्यमातून हे सर्व कामकाज करून घेतलं जात आहे आणि अशामध्ये जो दिवसेंदिवस जिल्हा बँकांची आर्थिक ढासळणारी परिस्थिती त्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थांचं जे काही पूर्वीचं जे काही मार्जिन होतं ते 6% व्याजदराने आणि 0% व्याजदराने शासनाची जी काही योजना आली ती योजनेचं आम्ही स्वागत करतो, परंतु शेतकऱ्यांना लाभ होत असताना संस्थांचं जे काही उत्पन्न होतं त्यामध्ये घट झाली आणि पर्यायाने आमच्या वेतनावर त्याचा फार मोठा परिणाम झाला। आज प्रामुख्याने विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र सारखा सदन भाग जर सोडला तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे काही सचिव आहेत त्या संस्थांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे गेल्या 40-50 महिन्यापासून आमचे गट सचिव बांधव विना पगारी कामकाज करत आहेत। यांचं जीवन आणि यांचा परिवार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। अशामध्ये आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करतो आहोत की या अशा वाईट परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांच्या संस्था टिकवायच्या असतील, शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर ही जी काही यंत्रणा आहे ही जगणं फार महत्वाचं आहे आणि याच्यासाठी पोटासाठी जे काही लागणार आहे आमचं हक्काचं जे काही वेतन आहे विकास संस्था आणि जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे ते भागू शकत नाही, म्हणून कुठेतरी शासनाने ते योगदान द्यावं आणि आमच्या वेतनासाठी जी येणारी तूट आहे ती शासनाने भरून द्यावी। या संदर्भात बरेच वेळेस आम्ही माननीय सहकार मंत्री महोदय असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांना निवेदनं सादर केलेली आहेत, प्रशासनासोबत बैठका घेतलेल्या आहेत, परंतु आम्हाला अपेक्षित असा कुठलाही निर्णय शासनाकडून होत नाही आणि नाईलाजाने हे परिवार उद्ध्वस्त होण्याच्या आधी कुठेतरी शासनाकडे आपला आवाज पोहोचावा म्हणून आम्ही कालपासून या आझाद मैदानावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून हे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात प्रमुख आमची सर्वात मागणी असेल 6 सप्टेंबर 2014चा जो शासन निर्णय झालेला आहे त्यामध्ये संस्थांना जे सक्षमीकरणासाठी अर्थसहाय्य मंजूर केलेलं आहे त्याच्यात ज्याच्या अटी शर्ती आहेत त्या शासनाने शिथिल कराव्या आणि त्यामध्ये जे काही 1.5 लाखाचा जास्तीत जास्त अनुदान आम्हाला बंधन घातलेलं आहे ते 3 ते 4 लाखापर्यंत शासनाने न्यावं म्हणजे आमच्या या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे आणि या उपर या काही त्रुटीच्या रकमा येतील त्या शासनाने द्यावा। आज रोजी आम्ही काही दिवसांपासून पाठपुरावा करत असताना आमचं जे काही पूर्वीचे संवर्गीकरण निधीचे कायदे होते व 69 वैद्यनाथन समितीच्या शिफारशीमुळे रद्द करण्यात आला, परंतु आमच्या पाठपुराव्यामुळे शासनाने एक पाऊल पुढे आल्यामुळे आमचा 69 चा कायदा 2024च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पारित झाला, परंतु त्यासोबत 69 ख मध्ये जी खासगी सचिवांची दुसरी यंत्रणा होती तो कायदा रद्द न केल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये 2 यंत्रणा निर्माण झाल्यात आणि ह्या 2 यंत्रणांमध्ये जर पुढे सुसंवाद नसला, वाद उपस्थित झाले तर ही यंत्रणा मोडकळीत जाईल, म्हणून आमची विनंती आहे की 69 ख हा शासनाने प्रथम रद्द करावा आणि 69 ख अंतर्गत जे खासगी सचिव नेमणूक आहेत त्या सुद्धा 69 अ अंतर्गत या केडरकडे त्यांची सेवा वर्ग करावी आणि या आमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या शासनाने सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आम्हा सर्व गट सचिवांना न्याय द्यावा अशी मी माफक अपेक्षा शासनाकडून ठेवतो आणि आमच्या राज्यातील सर्व गट सचिवांच्या माध्यमातून आपण सर्व प्रेसच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा। जय हिंद जय महाराष्ट्र। हीच आज रोजीची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। मला हे कळत नाही, वारंवार आमच्या या गट सचिवांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक कमिट्या जवळजवळ आतापर्यंत जवळजवळ 12 कमिट्यांची नियुक्ती झाली। अगदी शेवटची कमिटी म्हणजे शामराव गडाख समिती आणि त्याचा अहवाल एकदम इतका जबरदस्त आहे। तर सर्वप्रथम मी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती करणार आहे की गडाख समितीचा अहवाल शासनाने तात्काळ स्वीकारावा आणि त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, त्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीनुसार अंमलबजावणी तात्काळ शासनाने करावी ही माझी पसंत मागणी या ठिकाणी असणार आहे। बाकीच्या मागण्या सन्माननीय अध्यक्ष आमच्या यांनी सांगितलेल्याच आहे, पण सगळ्यात मोठी गोष्ट शासन आणि शासनामधले अधिकारी जाणीवपूर्वक कुठेतरी वेळ काढून धोरण अवलंबित आहे। अशा वेळेला अशा शासनाच्या अधिकाऱ्यांचं आणि संबंधित मंत्री महोदयांचं याकडे लक्ष नाही का, हे कुठेतरी फार गंभीरपूर्वक बाब आहे आणि ही गंभीरपूर्वक बाब जर यांच्या लक्षात येत नसेल
तर मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो, आता होऊ घातलेल्या निवडणुका आहेत, पुढच्या 4 दिवसामध्ये जर यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही एखाद्या मंत्र्याच्या दारात जाऊन, जे कोणी याला कारणीभूत असतील तर आपल्याला एक आवर्जून सांगतो की आम्ही दसऱ्याचं सीमोल्लंघन त्यांच्या दारात जाऊन करणार, त्यांच्या दारात जाऊन करणार. केंद्रीय मंत्री, राज्यातल्या जबाबदार मंत्र्यांकडे अनेक वेळेला पाठपुरावा केला, अधिकाऱ्यासोबत अनेक बैठका झाल्या, तरीही जर ते निर्णय परत येत नसेल, अनेक ज्या कमिट्या नेमल्या गेल्या त्या कमिट्यांचे अहवाल आमच्या प्रश्नांसाठी पूरक असून सुद्धा जर निर्णय होत नसतील तर शेवटी काय करावं? आता मला सांगा, आचारसंहिता जर लागली त्यानंतर आम्ही कोणाच्या दारात जावं? अधिकारी ऑलरेडी खेळवण्याचा आम्हाला प्रयत्न करताय, मग आम्ही जायचं कुठं? मग शेवटी आता दसरा कुठेतरी करायचा आहे, मग यांच्या घरी जाऊन केलेला बरा. याला कारणीभूत जे कोणी आहेत, आता कोण आहे, कशा आहे, आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेऊन ती जाहीर करणार आहोत. पण आमचा आता आज रोजी तुम्हाला एकच सांगतो, आमच्या गट सचिव बांधवांचा उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, दिवाळीचे पगार होतील ही सुद्धा कंडिशन आज नाहीये. 50च नाही तर आमच्या काही जिल्ह्यामध्ये 110 पर्यंत पगार नाही. एका माणसाचे 110 पगार. विचार करा, त्या माणसाने खाल्लं का असेल, त्याचं कुटुंब जोपासलं कसं असेल, याला कारणीभूत कोण आहे? ही सगळी यंत्रणा आहे, ही सगळी प्रशासकीय यंत्रणा आहे. अनेक आत्महत्याही त्या ठिकाणी झालेल्या आहेत. मग याला कारणीभूत कोण आहे? याची जबाबदारी कोणी स्वीकारणार आहे का? जर स्वीकारणार नसतील तर शेवटी आम्हाला यांच्या दारात जावं लागेल आणि कुठेतरी वेगळं आंदोलन करावं लागेल.